Access granted. Good morning. Day 6 in Karnataka and आज आपला A few moments later. प्लॅन दुसऱ्या स्पॉटवर जाण्याचा. तो स्पॉट आहे अक्कमदेवी टेम्पल. अक्कमदेवी टेम्पलला आपण आज निघणार आहोत आणि आज हा स्पॉट आपण बघू. ब्लॉग नंबर 4. चला मग. दोस्तों गुड मॉर्निंग. आज आपण आलोय बसवेश्वर मूर्ती. इथं कर्नाटकामधली एक फेमस प्लेस आहे जी 108 फुटाची मूर्ती आहे आणि आपण आता तिला विजिट करायला आलेलो आहे. म्हणजे या कर्नाटकामधली बसवेश्वराची ही पहिली मूर्ती आहे जी एवढी उंच आहे. 108 फुटाची म्हणलं जातं याला. आणि याच्या मागची समजा जे सिनेमॅटिक्स आहेत माय चॅनल अँड गुड मॉर्निंग. आज आपण आलेलो आहे 108 फुटाच्या बसवेश्वर टेम्पलला आणि बसवेश्वर टेम्पलच्या इथे आपण येऊन आता सध्याला पाहतोय टेम्पलचे सिनेमॅटिक्स जे आतापर्यंत तुम्ही पाहिले. आणि आता सध्या आपण हा जो स्पॉट आहे हा स्पॉट आहे बसव कल्याण डिस्ट्रिक्ट बिदर या ठिकाणी. आणि या बसवेश्वराच्या मूर्तीला बनवण्यासाठी मिनिमम 6 वर्षामध्ये ही मूर्ती बनलेली आहे. आणि बसवेश्वराची जी मूर्ती आहे ही पहिली मूर्ती आहे जी 108 फुटी एवढी उंच मूर्ती बनलेली आहे आणि ती पण आहे कर्नाटकामध्ये. आणि आपण जसं म्हणतो वेगवेगळ्या टेम्पल्समध्ये वेगवेगळ्या मूर्त्या फेमस आहेत तशी पद्धतीमध्ये ही जी मूर्ती आहे ही गुगलवरती आणि यूट्यूबवरती किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये जर का म्हणायला गेलं तर बसवेश्वराची पहिली अशी मूर्ती आहे जी 108 फुटाची आहे. सो आपण आत्ता ती पाहिली आणि आता आपण तो दुसरा स्पॉट इथे जे स्टोरी टेलिंग दाखवलेली आहे मूर्त्यांच्या मार्फत ते आपण आता बघणार आहोत. सो आता त्याची सिनेमॅटिक्स तुम्ही आपण आपल्या माझ्या मागं पाहताय तुम्ही. माझ्या मागं बसवेश्वर महाराज जे होते त्यांचं जी लाईफ स्टोरी आहे ती लाईफ स्टोरी पूर्णपैकी दाखवली आलेली आहे.
या ब्लॉगबद्दल तुमच्या काय कमेंट्स आहेत त्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवा नक्कीच. आणि या चॅनलवर जर का नवे असतात चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण सबस्क्रिप्शन केल्यानेच पुढं मोटिवेशन भेटतं व्हिडिओ करण्यासाठी. आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा मित्रांसोबत, जेणेकरून ते पण पाहतील, नवीन स्पॉटला बघतील. कर्नाटकामध्ये जे कोणी येत असेल त्यांना ते हेल्प होईल की इथं काय काय स्पॉट पाहायला त्यांना आहे त्यासाठी. सो येस, बाय बाय, टाटा, टेक केअर.